कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स। खेड बाजारपेठेतील गांधी चौकातील स्वच्छतागृह बनले डोकेदुखी। मलमूत्र रस्त्यावर दुर्गंधीने नागरिक त्रस्त। व्यापारी, रहिवासी, ग्राहकांचे आरोग्य धोक्यात। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन बेफिकीर। खेड मंडणगड मार्गावर भीषण अपघात। एसटी बस दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू। अलिबाग तालुक्यातील श्रीगावमध्ये रस्त्यामुळे गर्भवती व आजारी महिलांची कुचंबना। रस्ता मोकळा करण्यासाठी ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार। आणि टाटा पॉवर विरोधातील आमरण उपोषण मागे। कंपनी व्यवस्थापनाने मागण्या केल्या मान्य। 12 तासांनंतर उपोषण स्थगित। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड शहरातील बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौक येथील खेड नगर परिषदेच्या स्वच्छतागृहामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। या शौचालयातून जाणारी मलनिस्तारण पाईपलाईन फुटल्याने मलमूत्र थेट बाहेर साचले असून या ठिकाणी अक्षरशः घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। या साचलेल्या मलमूत्रामुळे तीव्र दुर्गंधी पसरली असून येथील व्यापारी, रहिवासी तसेच बाजारात येणारे नागरिक नाकावर हात ठेवून वावरत आहेत। हे स्वच्छतागृह हे बाजारपेठेतील नगर परिषदेने उभारलेले एकमेव प्रशस्त प्रसाधनगृह असून तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक बाजारासाठी येथे येत असतात। नागरिकांच्या सोयीसाठी आणि शहर स्वच्छ राहावे या उद्देशाने उभारलेले हे स्वच्छतागृह आज मात्र आजाराचे केंद्र बनत असल्याचा आरोप होत आहे। याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत। या दुर्गंधीमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती असून प्रशासन आजार पसरल्यानंतरच जागे होणार का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवून तात्काळ पाईपलाईन दुरुस्ती व स्वच्छतेची कामे करावीत अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे। आपण खेडमधील गांधी चौकामध्ये आहोत। गांधी चौक हा बाजारपेठेचा मेन एरिया। इथे असणारं एक मोठं स्वच्छतागृह त्याची अवस्था फार दयनीय झाली। संडासची टाकी फुटून सर्व मटेरियल बाहेर येतं आहे। त्याच्यामुळे अतोनात येथील नागरिकांना, व्यापाऱ्यांना त्याच्या दुर्गंधीचा, त्याच्या वासाचा त्रास होतोय। तो त्रास आपल्याला सहन करावा लागतोय। माझी नगरपालिकेला, प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की जी येणारी दुर्गंधी, जो पाईप फुटला आहे त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून ते संडासाचं मटेरियल बाहेर येणार नाही आणि व्यापारी किंवा येथील नागरिकांना त्याचं नुकसान होणार नाही, की त्याचा वास सहन करावा लागणार नाही। ही माझी नम्र विनंती आहे। लवकरात लवकर नगर प्रशासनाने सदरची कारवाई करावी। खेड गांधी चौकामध्ये व्यापारी संघटनेतर्फे आज आमचे शौचालय बांधलेले आहे। संडासचं ते लिकेज आहे, दुर्गंधी वास मारतोय हवा तेवढा। परत आमच्या दुकानं इथे, आम्ही इथं स्थायी गाव, आमच्या दुकानाच्या बाजूने ते वास होतोय। काही बिल्डिंगचे संडासं तुटलेली आहेत। नगरपालिकेला विनंती करून सुद्धा लक्ष देत नाही। पेपर नोटीस पण देऊन सुद्धा लक्ष देत नाही। तरी आपण तुम्ही सर्वांनी विनंती करून प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला वासातून मुक्त करावे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मंडणगड मार्गावर आज गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी दुपारी भीषण अपघात घडला आहे। भिलारे आयनी गावाजवळ एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला। या दुर्दैवी घटनेत आयनी चव्हाणवाडी येथील विलास कोरपे या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास कोरपे हे खेड येथून आयनीकडे आपल्या दुचाकीवरून जात होते। त्याचवेळी मंडणगडवरून खेडकडे येणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की विलास कोरपे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। हा अपघात आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच स्वामी नरेंद्र महाराज संस्थेची रुग्णवाहिकाही तात्काळ दाखल झाली। मात्र तोपर्यंत विलास कोरपे यांचा दुर्दैवी अंत झाला होता। या घटनेमुळे आयनी आणि परिसरात शोककळा पसरली आहे। खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी महाबळेश्वर जवळील आंबेनळी घाटात शालेय सहलीसाठी आलेल्या एका खासगी बसचा मोठा अपघात थोडक्यात टळला। घाटातील तीव्र वळणावर चालकाला अंदाज न आल्याने बस रस्त्यालगतच्या चरात अडकली। सुदैवाने बसमधील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि चालक सुखरूप बचावले। कोणालाही दुखापत झाली नाही। प्रतापगड दर्शनानंतर महाबळेश्वरकडे परतत असताना ही घटना घडली।
बस चरात अडकल्याने क्षणभर भीतीचे वातावरण होते. स्थानिक नागरिक आणि इतर वाहन चालकांनी तातडीने मदत कार्य करत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामुळे आंबेनळी घाटात काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली. अवजड वाहने आणि पर्यटक गाड्यांच्या लांब रांगांमुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. आंबेनळी घाट अरुंद रस्ते आणि धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. अशा घटना टाळण्यासाठी शालेय बसेस व पर्यटक वाहनांसाठी अनुभवी चालकांची नेमणूक आणि वाहतूक सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून होत आहे. अलिबाग तालुक्यातील मौजे श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील एका महत्त्वाच्या सार्वजनिक रस्त्याच्या कामाला अडथळा निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेजारी नागोटणे रस्त्यापासून पुढे जाणाऱ्या या रस्त्याचे काम थांबल्याने संतप्त ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. बांधणपट्टी म्हणजे सुकटणे, मेढेखार आणि गणपतवाडी म्हणजे श्रीगाव येथील सुमारे 50 ते 60 कुटुंबे आणि 200 एकर शेतीसाठी हा एकमेव मार्ग आहे. मात्र सध्या हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना विशेषतः आजारी व गर्भवती महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयात जाण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामास स्थानिक शेतकरी रामनाथ नकुल पाटील यांनी अडथळा आणल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा रस्ता सार्वजनिक असल्याने मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906च्या कलम 1 नुसार तो तात्काळ मोकळा करून रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील मेढेखार बांधणपट्टी ह्या इथे विस्तारित गावठाण आहे आणि तिथे गेल्या 30 वर्षापूर्वी जी घरं बांधलेली आहेत किंवा तिथे वस्ती वाढलेली आहे आणि तिथे येणारे जवळजवळ अनेक मग तिथे डिलिव्हरीचा पेशंट असू द्या किंवा मैताचं हे असू द्या, त्यावेळेला त्या रस्त्यावरून जाताना खूप अडीअडचणी निर्माण होतात. परंतु त्या ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्ष अनेक लोकांची सत्ता तिथे होती, परंतु त्या रस्ता न करता तिथे खोटी बिलं काढून त्याच्यावर फक्त रस्ता दाखवला आणि बिलं काढलेली आहेत. परंतु आज प्रत्यक्ष पाहणी करत असताना आम्ही त्या जागेवर गेलो. त्या बांधणपट्टीच्या ग्रामस्थांनी आम्हाला बोलवलं. तिथे आम्ही जागेवर जाऊन पाहणी केली. ते पाहणी केली असताना तिथे कोणत्याही प्रकारचा ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी रस्ता व्यवस्थितरित्या नाही आहे. त्यामुळे आम्ही लगेच दुसऱ्या दिवसापासून त्या रस्त्याला कामाला सुरुवात करण्यासाठी मटेरियल टाकलं. परंतु तिथल्या काही शेतकऱ्यांनी, एकच शेतकरी आहे, त्याला एक राजकीय दृष्टिकोन लावून त्या रस्ता होऊ नये यासाठी प्रयत्न केला. परंतु आणि आज आम्ही तहसीलदार साहेबांना जो निवेदन दिला आणि तो रस्ता पूर्वपदावर कसा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि 2 दिवसातच त्या रस्त्याला आम्ही सुरुवात करण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाप्रमाणे त्या शेतकऱ्यांना तिथे चांगल्या प्रकारे रस्ता कसा होईल आणि अडवणूक झालेली आहे ती अडवणूक बंद कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्यासाठी तहसीलदार साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे. पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी गावठाण येथे शिवसेनेच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. नामदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विकासाभिमुख कार्याने प्रेरित होत अनेक ग्रामस्थांनी शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. अनेक वर्षे शेकापशी एकनिष्ठ राहूनही गाव विकासापासून वंचित राहिल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. यावेळी मोरगिरी गावातील महादेव मंदिराचा जीर्णोद्धार, सभा मंडप बांधकाम तसेच अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्व प्रवेशकर्त्यांचे नामदार भरत गोगावले यांनी स्वागत करत शिवसेनेत प्रत्येकाला सन्मानाची वागणूक दिली जाईल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश आहिरे, उपतालुका प्रमुख सतीश शिंदे, शहर प्रमुख सुरेश पवार, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, युवा सेना संपर्क प्रमुख विजय शेलार, माजी उपसभापती शैलेश सलागरे यांच्यासह अनेक शिवसैनिक, युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कामाच्या याच्या माध्यमातून आज ही लोक आकर्षले होते जात आहेत. गेल्या अनेक वर्षामध्ये इथं थोडा दोन्ही पक्षामध्ये संघर्षवाद होता. तो आज या शिवसेना पक्षामध्ये ही मंडळी आल्यामुळे आज हा संघर्षही संपलेला आहे आणि गावाचा विकास जो काय राहिलाच राहिला तोही आम्ही पूर्ण करतोय. आणि आम्हाला समाधान आहे की या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला जी काही गावाच्या गावं लोक जे आमच्या पक्षामध्ये येत आहेत ते पुढच्या विजयाची नांदी आहे असं आम्हाला वाटतंय. मोरगिरी ग्रामस्थांना मग कोणी शेका पक्षात होती, कोण दुसऱ्या पक्षात होती, तिसऱ्या पक्षात होती आणि आपली माणसं या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला विकास साधायचा असेल तर गल्लीमध्ये सरपंच आपला हवाय, गल्लीमध्ये सरपंच आपला हवाय. आणि ग्रामपंचायत आपल्याला आल्यानंतर काय होतं तर माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही संपर्क साधला. सतीश शिंदेना थोडं 2 पावलं म्हणून थांब
पक्षाचा पदाधिकारी आहे, तालुका प्रमुख आपला पक्ष वाढवायचा असेल तर 2 पावलं आपल्याला थांबवलं पाहिजे. त्याने तो थांबला. जे आम्ही त्याला गुरुमंत्र दिला, ग्रामपंचायतीच्या वेळेला थांबला. तो एकटाच धावत त्याच्या शक्ती असणारा जे संच आहे तो सगळा शांत राहिला. आणि मग आम्ही दत्तूबा पवार आणि सादेव जाधव यांचं जे काय त्यांच्यामध्ये काय विदुष्ट होतं ते त्यांनी संपुष्टात आणलं त्यांच्या सामाजिक लेवलला. ते एकत्र आल्यानंतर या गावाचा विकास झाला पाहिजे. आम्ही त्यावेळेला शब्द दिला होता की मग गावाचा विकास झाला पाहिजे आणि आपण जर एकत्र आलोय याचं प्रतीक काय, याचं प्रतीक म्हणजे इथे असणारं जे शंभू महादेवाचं मंदिर आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार करणं म्हणजेच आम्ही एकत्र आलो असं सिद्ध होईल. आणि तो क्षण आज या ठिकाणी आला. आणि म्हणून आज सादेव सकट ते सगळी जी मंडळी आहेत ती सगळी या ठिकाणी आज मंत्री महोदयांच्या साक्षीने प्रवेश करतायत. हा गाव एकेकाळी शिवसेनेचा होता, माझ्या काळात नव्हता. आज आम्ही छातीपैकी या ठिकाणी सांगू इच्छितो, हा गाव जवळजवळ 99% शिवसेना या ठिकाणी झालेला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत भिवपुरी येथे टाटा पॉवर व्यवस्थापनाच्या विरोधात सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू होते. कंपनी प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. साधारण 12 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आमरण उपोषणाला स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि भूमिपुत्रांचा मोठा पाठिंबा लाभला होता. उपोषणस्थळी दिवसभर आंदोलनकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. अखेर टाटा पॉवर व्यवस्थापनाकडून सकारात्मक भूमिका घेत मागण्या मान्य करण्यात आल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपोषणस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. टाटा पॉवर कंपनीच्या विरुद्ध स्थानिकांना न्याय मिळण्यासाठी आज मी असेल, नितीनदादा असतील, आमचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते मते साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी समाज कल्याण सभापती नारायणजी डाबसे असतील, आम्ही चौघांनी मिळून आज टाटा कंपनीच्या बाहेर आमरण उपोषण करण्याचं ठरवलं होतं. सकाळपासून आम्ही 11 वाजल्यापासून उपोषणाला बसलो होतो आणि खऱ्या अर्थाने टाटा कंपनीला जाब विचारण्यासाठी आम्ही सगळेजण हे उपोषण घेतलं होतं. त्यामध्ये आमच्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांना कामधंदे मिळाले पाहिजेत आणि कंपनीकडून होत असलेला अन्याय, स्थानिकांच्यावर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या ब्लास्टिंगमुळे त्यांच्या घरावर होत असलेले घरावर जात असलेले तडे असतील, त्यांना होत असलेला त्रास असेल, यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने उपोषणाला बसलो होतो. टाटा कंपनी सकाळपासून आमच्याशी 4 मिटिंग केल्या आणि आम्हाला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित विषय त्यांनी आमच्या मार्गी लावलेले आहेत. आणि जो रोजगार असेल त्यांनी आम्हाला शब्द दिलाय, उद्यापासून आम्ही तरुणांना रोजगार देण्याचं काम करणार आहेत. त्याच पद्धतीने ज्यांच्या घराला तडे गेले असतील ते तडे सुद्धा आम्ही काय नादुरुस्त झाले असतील ते नादुरुस्त आम्ही दुरुस्त करून आपल्याला शब्द दिलेला आहे. त्याच पद्धतीने धनगरवाडा असेल, दोन्ही कातकरवाडे असतील आणि तापकीरवाडे असेल यांचा सुद्धा पुनर्वसनाचा प्रस्ताव त्यांनी 8 दिवसामध्ये मंजूर करून घेऊन अगदी 2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करण्याचा ते आपल्याला शब्द दिलाय. आणि मला वाटतंय या टाटा कंपनीने दिलेला हा शब्द आहे तो शब्द ते पूर्ण करतील. आणि जर त्यांनी पूर्ण नाही केला तर पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्याला इथं दिसू. पण असा एक विश्वास आहे आज आमची टाटा कंपनीची आमची सकारात्मक चर्चा झाली, त्यातून आमचा चांगला मार्ग निघाला आहे. आणि त्यामध्ये ग्रामस्थ असतील आणि परिसरामधील सर्व लोक असतील, हे सर्व लोकांना एक समाधान मिळालं आहे. त्यामुळे आज आम्ही आमचं आव्हान थांबलेलं आहे. पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सुमारे 75% मतदानाचे उद्दिष्ट ठेवून विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मे 2017 मध्ये पनवेल महापालिकेची शेवटची निवडणूक झाली होती. तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्ण तयारीला लागले आहे. सध्या पनवेल महानगरपालिका हद्दीत एकूण 5,54,578 मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये 2,59,685 महिला, 2,94,821 पुरुष तसेच 72 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या विशेष मोहिमेतून मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे आणि तरुण व नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यावर भर दिला जाणार आहे. जनजागृती रॅली, पोस्टर, बॅनर, सामाजिक माध्यमांचा वापर तसेच शाळा व महाविद्यालयांमधून संवाद साधत नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा
हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने महानगरपालिकेने आतापर्यंत ज्या ज्या स्टेजेस आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या ऑलमोस्टली पूर्ण करत आणलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये प्रभागांची निर्मिती, प्रभागांच्या ज्या वॉर्ड फॉर्मेशन आपलं झालेलं आहे, प्रभागनिहाय आरक्षण जे आपल्याला करायचं होतं त्या आरक्षणाची आपली प्रोसेस पूर्ण झालेली आहे. अशा विविध टप्प्यांची आपण कारवाई पूर्ण झालेली आहे. त्यानुसार प्रभागनिहाय मतदार याद्या ज्या आपल्याला प्रसिद्ध करायच्या होत्या त्या देखील आपण प्रसिद्ध केलेल्या आहे. ज्या हरकती सूचना आल्या होत्या त्या अनुषंगाने त्या आपण व्हेरीफाय करून त्याची देखील कारवाई पूर्ण झालेली आहे. आणि आता महानगरपालिकेने मतदानाचा जो निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो आपण घोषित केलेला आहे आणि ह्या घोषित कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध तारखा वगैरे आम्ही त्या प्रस्तुत केलेल्या आहेत. त्यानुसार एकूण 6 निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याकडे ह्या ठिकाणी असतील. हे आपल्या प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17, 18, 19, 20 असे 6 आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. त्याच्याबरोबर आपण 12 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची देखील आपण त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि ह्यांच्या बसण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. त्यांना जो आवश्यक स्टाफ आहे तो स्टाफ देखील आपण अवेलेबल करून देतो. अप्रॉक्सिमेटली 4,500 कर्मचारी आपल्याला ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी, निवडणूक प्रक्रियेसाठी लागणार आहेत. साधारणतः त्या अनुषंगाने महानगरपालिकेने विविध शासकीय उपक्रम असतील, विविध शासकीय कर्मचारी असतील, बँकांचे कर्मचारी असतील, शिक्षक वर्ग असतील, ह्या सगळ्या लोकांचे आपण ऑर्डर्स वगैरे त्या ठिकाणी काढलेल्या आहेत, जेणेकरून ह्या लोकांचं पुन्हा प्रशिक्षण घेतलं जाईल आणि त्यांना प्रभागनिहाय त्या ठिकाणी मतदान केंद्राने त्यांची नियुक्ती केली जाईल. त्या अनुषंगाने जी उपाययोजना आवश्यक आहे ती महानगरपालिका प्रशासनाने पूर्ण केलेली आहे. अतिसंवेदनशील या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून त्या बाबतीमध्ये पूर्णपणे डाटा घेतला जाईल आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे त्या पद्धतीने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र कोणती याच्याबद्दलची घोषणा त्या ठिकाणी केली जाईल. त्या ठिकाणी संवेदनशील अतिसंवेदनशीलच्या बाबतीमध्ये जे माननीय राज्य निवडणूक आयोगाचे सूचना असतील त्यानुसार ती कारवाई केली जाईल. तशा प्रकारे बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाईल. रायगड जिल्ह्यातील पोयनाड येथे काल बुधवार दिनांक 18 डिसेंबर कोकण एज्युकेशन सोसायटीचा 108वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नाना पाटील हायस्कूल संकुलात हा सोहळा पार पडला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि गौरवाचे वातावरण होते. या सोहळ्यासाठी शाळेचे सभापती आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील, ॲडव्होकेट आस्वाद पाटील तसेच डॉक्टर सौ चित्राताई पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त शाळा समिती सदस्य स्वप्नील पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, संस्थेची ध्वजप्रतिज्ञा, संस्थेचे गीत आणि घोषवाक्याने झाली. त्यानंतर सुवर्ण पाटील यांनी संस्थेचा गौरवशाली इतिहास उपस्थितांसमोर मांडला. यावेळी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय स्पर्धांमधील विजेत्या तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्थानिक उद्योजक सुरेश म्हात्रे, बार्शी प्राथमिक शाळेच्या म्हणजे पेजारी शाळा समिती सदस्य सौ धारिणी भगत, आंबेपूरचे माजी उपसरपंच सुनील राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रेश्मा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर संकुलातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.